तर काल सर्वांनी आपल्या नवीन बंगल्याचा म्हणजे आपल्या नवीन घराचा व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये मी असा बोललो की आज यूट्यूबमुळं माझं हे नवीन घर झालं. तर त्या व्हिडिओवरती मला खूप साऱ्या कमेंट आल्या, काहींना शुभेच्छा दिल्या. म्हणजे सगळ्यांनी खूप चांगल्या चांगल्या कमेंट केल्या की मस्त घर झालं तर दादा तुझा, मस्त मस्त मस्त. सगळ्यांनाच आनंद झाला, जसा मला आनंद होतोय तसा माझ्या सर्व ताईंना दादांना सगळ्यांनाच आनंद झाला. हे बघून मला डबल आनंद झाला. तर त्यामध्ये मला काहींचे प्रश्न होते की दादा यूट्यूबमधनं पैसे किती मिळतात, महिन्याला पैसे किती येतात, किंवा कसं व्हिडिओ काढायचं, कसा व्हिडिओ बनवायचा, किंवा आपल्या चॅनलचा किती व्ह्यूज आल्यानंतर किती पैसे आपल्याला भेटतात. परत अजून म्हटलं तर चॅनल मॉनिटाईज कसा होतो, म्हणजे बँकेत कागदपत्र यूट्यूबचे म्हणजे काय जे काय आपण हे म्हणतो मॉनिटायझेशन, त्यावेळेस बँकेचं अकाउंट कसं जोडायचं, यूट्यूबच्या खात्याला बँकेचं अकाउंट कसं जोडायचं, हे ते खूप साऱ्या कमेंट आल्या. म्हणजे मी बोललो ना की यूट्यूबनं बघा आपलं शक्य झालं, आपला एक नवीन मस्त असा घर झाला. तर त्यावरती ह्या कमेंट होत्या. तर मी सांगतो तुम्हाला आज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं. एका ताईनं कमेंट केलेली की दादा खिडकीमध्ये जाळी पण बसव म्हणजे मच्छर उंदीर आतमध्ये येणार नाही. पूजा, आपल्या खिडकीला जाळी आहे का नाही ते ओपन कर ग, जाळीची एक बाजू बाहेर दिसू दे. ती जाळीवाली सरकव तिला आणि जाळीवाली दाखव. ते बघा मच्छरची जाळी ते पण बसवलेलं आहे ताई आपण, म्हणून मी तुम्हाला त्या कमेंटमध्ये रिप्लाय काही दिलेलाच नाही. तर मला म्हणजे का की मला हे दाखवायचं होतं म्हणून मी डायरेक्ट ते असं दाखवतोय. तर तुम्हाला सांगतो भावांनो, यूट्यूबवरती काम करायचं म्हणजे लय अवघड असं काय काम नाही. फक्त तुम्हाला माझ्यासारखा बिनलाजा होऊन वागावं लागेल. म्हणजे बिनलाजा का म्हणतोय मी स्वतःला तुम्हाला सांगतो. आपण व्हिडिओ ज्या वेळेस सुरुवात करतो व्हिडिओ बनवायला, त्यावेळेस एकतर आपल्या आजूबाजूची लोक, आपले नातेवाईक एवढं नावं ठेवायला लागतात की बस हे काय येडच झालं हेन तेन. आता तुम्हाला काही ते सांगायची गरज नाही. आपले जवळचे लोक, आपले नातेवाईक कसे असतात ते माहीत आहे ना तुम्हाला. हां, तर तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं चला पुढं ढकलू आपण. आता पुढं ढकलू म्हणजे व्हिडिओ पुढं ढकलू नका, मी बोलतोय ते नीट ऐका. तर यूट्यूबमधनं पैसे किती मिळतात या प्रश्नाचं उत्तर मी असा देईल. हे बघा, आता समजा तुम्ही कोणतं तर काम करताय, कामाला जाताय, हां, तिथं तुम्ही काम केलं तरच तुम्हाला मजुरी भेटणार आहे ना संध्याकाळच्याला, बरोबर की नाही. समजा तुम्ही कामच चांगलं नाही केलं, अर्धवटच काम केलं आणि दुपारून म्हणताय तुम्ही हां मला बरं नाही आणि मी चाललोय, किंवा असं म्हणताय मला कंटाळा आलाय मी चाललोय, असं म्हणलं की तुम्हाला पूर्ण दिवसाचा पेमेंट भेटेल काय? नाही. तसं आहे यूट्यूबचं, जसं तुम्ही काम कराल तसं पैसा. आता याच्यापेक्षा अजून एक सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर ते म्हणजे असं, समजा आपण कोणतं काम अंगावर घेतलंय, म्हणजे आपण उक्त म्हणतो, गुत्ते म्हणतो, वेगवेगळ्या भागात वेगवेगळी शब्द, बरोबर का. तसं आपण घेतलं तर ते काम जेवढं आपण करू, जेवढं जास्त करू, जेवढं जास्त करू तेवढा जास्त पैसा भेटणार आहे की नाही. समजा तुम्हाला म्हणल्यात 1000 विटा टाकायच्यात, तुम्हाला एक 5000 रुपये 1000 विटा टाकायला एक्झाम्पल दिलाय बरं का. 1000 विटा टाकले आणि तुम्हाला 5000 भेटणार आहेत. मग तुम्ही दिवसात 2000 पण विटा टाकलं तर तुम्हाला 5च्या डबल भेटल. म्हणजे तुम्हाला जसं तुम्ही काम कराल तसं पैसा येतोय. आणि अजून म्हणजे असं की तुला किती पैसे येतात, तर दादा ताई मला माझा परिवार चालवण्या इतकं येतात. पर मी तुम्हाला सगळ्याला एकच सांगेल, फक्त यूट्यूबवरती अवलंबून राहून नाही जमणार. यात काही आपलं कष्ट पण असतंच. आता मी काय यूट्यूब म्हणा, काय आपलं ऊस फीस म्हणा, काम करायचे. असा झालाय आपला नवीन घर. ती जाळी देती का ढकलून, आता का तशीच ठेवती, बंद करा, असं नाही चांगलं वाटत. असा शो जातो ना, म्हणून आम्ही ती जाळी बाहेरून नाही ठेवत. आता तर थंडीचेच दिवस आहेत ना म्हणून. अगं ती उघड की, अशी हसत बसली, उघड ना. असं काय अशी बाहेर न लावायचं काय, असं म्हण की. मग अशी अशी करायला लागली. तर हे असं आहे, जाळे आहे ना सगळीच आहे. आणि हा आपला नवीन बंगलो.
तुमचं पण स्वप्न पूर्ण होऊ शकतं. फक्त तुम्ही यूट्यूबवरती कंटिन्यू काम करत राहा, तुम्हाला यश भेटणार. कोणत्याही कामात आपण मेहनत घेतलं तरच फळ भेटणार आहे. हां, आता काही नाही, एकानं कमेंट केली, कोण पवार आहे, की यानं भांडणं करू करून बंगलाच बांधला. अरे बाबा, आता अजून भांडणं करणार आहे म्हणजे दुसरा मजला पण एक वाढवायचा आहे ना. आता त्याचा घरातल्या या वादविवादात मी असाच बचत करत असतो पैशाची थोडीफार, मग ती वेस्ट करण्याच्या नादात असते, त्यामुळं आपलं पटत नाही, त्यामुळं होतंय. तो विषय वेगळा आहे भांडणाचा. कुठं पण भांडणमध्ये आणू नका. आपलं आता थोडं काम अजून करायचंय, ते लवकरच करू, परत अजून छान दिसल. आता आपला घर कुणी तर म्हणलं लांबून दाखव, पूर्ण दाखव. एका ताईनं कमी, हे छत आहे वरचं, तुम्ही बोलत होते ना छत टाक म्हणजे अजून चांगलं दिसेल, हे छतच आहे बघा, हे छत टाकलेलं आहे तो, म्हणजे असा. हां, हे छत दिसलं. म्हणजे आता कसं ऊन पण नाही लागत ना मग दरवाजाला वगैरे. काय बघते अशी माझ्याकडं पहिल्यांदा बघितल्यासारखं. हा, दरवाजा कसा, तो नंबर कोणी टाकला? तू कुठं होती? एवढी बिंदास्त झोपती काय? कोण आलंय आणि गेलंय ते पण नाही समजत तुला? मला लय आवडतंय आपलं घर खरंच, आणि हे सगळं तुमच्यामुळं शक्य झालंय. आता मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला जे काही नवीन आपल्या कोण चॅनलवरती असतील बाबा, एक त्यांनी चॅनल सुरू केलं असेल तर त्यांच्या आयडिया कशा मोठ्या होतील आणि त्यांना लवकरात लवकर यश कसं भेटेल यासाठी सोप्या सोप्या ट्रिक सांगतो. बघा, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर सांगतो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला, म्हणजे मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतोय. तुम्हाला लवकर यश भेटण्यासाठी तुमचे व्हिडिओ लवकरात लवकर कसे व्हायरल होतील, कसं व्हायरल करायचं यावरती मी सांगू शकतोय. आज नवीन हेअरस्टाईल, इकडे ये, इकडे ये की तुझ्या मायचा आशीर्वाद. असा उभी राहा, इकडे ये, अशी उभी राहा, समोर बघ कोणता हेअरस्टाईल, काय म्हणतात याला, अगं अशी उभी राहा की. सागर वेणी म्हणजे सागरनं घातली का वेणी? दिव्यानं घातली, असं दिव्यानं घातली, पण सागर वेणी नाव काय? अशी बघ ना पलीकडं, ह्यो असा तुझा दाखवू दे की, अशीच राहायचं नीट नीट की डोकं इचरून. तर अशी गुंडाळती लावती रबर, गुंडाळती ना लावती रबर, उठकी सूट, ती असते ती स्टाईल बघून मी आता बोर झालोय. का नाही ग त्रिशा, बोर झालोय ना आपण? तू पण बोर झाली का? काय म्हणते? उचलत म्हणजे मी वहिली चढणार होती शिडीवर ना, ती सांगायची. तू मम्मी वरती जाती घरावर? लय कमेंट आल्या ताईंनो, बघा तुमचा भाऊ आहे इथं. आता तुम्हाला खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या, दादा प्लीज आम्हाला पण सांग चॅनल कसा ग्रो करायचा, दादा आम्हाला पण सांग, आमच्या आयडीला सपोर्ट कर. मी तुम्हाला सगळं एक टू झेड शिकवेल, फक्त तुमची तयारी आहे का ते मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला कसा लवकरात लवकर चॅनलवरनं या यूट्यूबमधनं कमाई सुरू करायची त्याच्या आयडिया मी नक्कीच देईल. तुमचा भाऊ हा तुमच्यासोबत कायम असणार आहे, कायम. चला बाय बाय. हां, बाय कर.